नमस्कार, आपण पाहतात दैनिक अँटी करप्शन न्यूज। हिंदू मुस्लिम एकाचे प्रतीक हाजी हजरत खान चाळ येथे आज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच सुफी संत हजरत खाजा गरीब नवाज चिश्ती यांच्या उरूसनिमित्त सर्व शिवभक्त तसेच भाविक यांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर नानासाहेब काळे, सुमितदादा भोसले, मशिदीचे ट्रस्ट इमाम साहब सगरी, नगरसेवक विनोददादा भोसले, गौरवबाबा पिसे, शहर युवक काँग्रेसचे अंबादास बाबा करगुळे, जेएमसीचे रोहित खताळ, आनंददादा कोलारकर, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निशांत साळवे, दर्शन घंटेवार, महेश मेटकरी, पत्रकार रियाज शेख, अनिल बंडगर, रमेश हावळे, राहुल खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती घेण्यात आली। यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनुस मुजावर, जिशान मुजावर, शाहिद पटेल, बबलू शेख, साबा गोलंदाज, समीर शेख, शाहिद मटके, समीर मटके, वसीम शेख, तन्वीर शेख, सरफराज सगरी, हरिभाऊ सावंत, गणेश सुरवसे, कैलास भोसले, अक्षय भोसले, रमेश काका काटकर आदींनी परिश्रम घेतले। यांच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 जयंतीनिमित्त आज ही स्थापना झाली आणि आज त्यांचा उरूस पण आहे। खरं पाहता छत्रपती शिवाजी महाराज एकूण एका समाजाचे राजन होते, तर 18 बलुतेदारांना घेऊन त्यांनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली होती। त्यामुळं मध्यंतरी सुनीजी काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदूंचे आहेत अशा प्रकारे काही भास निर्माण केला होता, परंतु मला वाटतं त्यांचे दौलत खान असतील, इब्राहिम असतील, त्यांचे मला वाटतं आघाडा प्रमुख होते ते सुद्धा मुस्लिम समाजाचे होते। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांना सर्वजाती सर्वांना घेऊन जाणारे म्हणून राजे ओळखले जातात। त्यामुळं 350 वर्ष होऊन गेली सूरज चांद रहेगा छत्रपती शिवाजी महाराज आपलं नाम रहेगा अशा प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी केलंय आणि त्याचे परिपाक मला वाटतं तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराला नव्हे तर महाराष्ट्राला तुम्ही या ठिकाणी चांगला मेसेज देण्याचं काम केलंय की हिंदू और मुस्लिम हम सब भाई भाई है अशा प्रकारचा एक नारा आपण या ठिकाणी दिलाय। त्याबद्दल एक आम्हाला एक अभिमान वाटतो एक सोलापूरचा या ठिकाणी लोकप्रतिनिधीमधून। निश्चितपणे यापुढे अधिक व्यापक स्वरूपात शुभेच्छा आपण ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करू असा या ठिकाणी संकल्प करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरीर नतमस्तक होतो आणि माझे विचार संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मान्यवर मित्र, आपला देश सेक्युलर आहे म्हणजे निधर्मी राष्ट्र आहे, याची मुहूर्तमेढ आपल्या शिवाजी महाराजांनी ही पहिल्यांदा घातलेली आहे। शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे आता भोसले साहेबांनी सांगितलं की बाबा 18 पागड जाती धर्माला घेऊन नाही का महाराजांनी आपलं राज्य स्थापन केलं होतं आणि त्या राज्यामध्ये सर्व धर्मीय लोक होते। त्याप्रमाणेच मला असं सांगावंसं वाटतंय की श्रीमंत कोकाटे सरांचं जर तुम्ही पुस्तक वाचलं तर तुम्हाला असं वाटेल किंवा एखादा मुसलमान वाचला तर मुसलमानाला असं वाटेल की शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती मराठ्यांनी किंवा हिंदूंनी नाही तर मुस्लिमांनी साजरी करावी, एवढं अगदी जे आहे ना त्यांच्या श्रीमंतीचा अभ्यास आहे। आज जे आपण शिवाजी महाराजांचा फोटो बघतो ते चित्र काढणारा हा काजी होता। शिवाजी महाराजांना अफजल खानपासून जे धोका होता तो महाराजांना बातमी देणारा हा मुसलमान होता। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सेनापती हा मुसलमान होता। मुस्लिम आणि शिवाजी महाराज हे अतिशय एकजीव एकत्र राहिलेले, एकत्र म्हणजे इतिहास घडवलेले हे असताना ज्यांच्या हातात लेखणी होती त्या लेखणीने नुसतं जे आहे ना दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। कुठलाही एखादा सॅम्पल लाईफ तुम्हाला एक मुसलमान भेटणार नाही की जो शिवाजी महाराजांना नाव ठेवतो, बिलकुल नाही। तर या ठिकाणी आज जे आम्ही आमच्या गरीब नवाज जे आमचे हे आहे दर्गा म्हणजे जे अगदी जे संत सुफी संत होऊन गेले त्या संतांचे हे साजरे करत असताना आमचे इथले सुमित भोसलेंनी काय सांगितलं की बाबा दोन्ही मिळून आपण या ठिकाणी साजरं करूया म्हटल्यानंतर आम्ही त्यांना साथ दिली आणि आपला एकोपा जी शिवाजी महाराजांनी ज्याची मुहूर्तमेढ केली त्याचं आपण इथं दर्शन केलेलं आहे। यासाठी मी 2 शब्द बोलून माझे शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनापासून माझ्या जेएमसी ग्रुपकडून हार्दिक शुभेच्छा। 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याची प्रचिती आजही 350 पावणे 400 वर्षानंतर आज आपल्याला या व्यासपीठावर दिसून येते।
आज या व्यासपीठावर असतील, खाली उपस्थित शिवभक्त असतील, प्रत्येक जाती धर्मातला आज घटक इथे उपस्थित आहे. आणि सुमितजींच्या कल्पनेतून आला असेल हा विषय, का इथल्या शिवभक्तांच्या आला असेल. अत्यंत डोळ्यांना सुखावणारं असं हे दृश्य आहे, स्टेज आहे. एक हिंदू मुस्लिम आज एवढं वातावरण देशात गढूळ होत असताना एक हम सब एक है समानतेचा संदेश देण्याचं काम या मंडळाकडून झालेलं आहे. आणि माझ्या मंडळाकडून पुन्हा एकदा मी सुमितजींच्या या उपक्रमाला, या मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो. प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय माजी महापौर नानासाहेब काळे, तुळजाभाऊ, आमचे सहकारी मित्र रोहितजी खताळ, या भागातील उमेश मुजावर, आमच्या समाजाचे ज्येष्ठ समरू चाचा, लोकप्रिय नगरसेवक विनोददादा भोसले, बाबा कडवळ व समोर उपस्थित असलेले सर्व शिव बांधव व या भागातील मुस्लिम बांधव आता गिरीजीने संपल्याचे जाहीर करतो. उरुस निमित्त मागे 5 सुफी संत भारतामध्ये आले होते. त्या सुफी संतांपैकी एक गरीब नवाज या संतांचा आज कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा कार्यक्रम करावा अशी आम्ही मुस्लिम बांधवांची इच्छा झाली आणि त्याप्रमाणे दुसरे आहे शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज हा अतिशय एकोपा असलेला, जवळ असलेला समाज आहे. या समाजामध्ये कधीही दुरावा नव्हता. फक्त ज्यांच्या हातामध्ये लेखणी होती त्या लोकांनी फक्त याच्यामध्ये आमच्यामध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नव्हती. महाराजांना महाराज बनवण्यामागे ज्या 18 पागड 12 जाती होत्या त्यामध्ये मुस्लिम हा सुद्धा अतिशय मोठा घटक होता. महाराजांच्या सैन्यामध्ये सेनापती मुसलमान होते. महाराजांच्या गुप्तहेरामध्ये गुप्तहेरांच्या संख्येमध्ये 12 गुप्तहेर हे मुस्लिम होते. महाराज त्यांचा विश्वास करायचे ते आपल्या मुस्लिम सहकार्यावर जास्त करायचे आणि मुस्लिम सहकार्याने त्यांना एवढे जीव के प्राण दिला होता. जेव्हा अफजल खान महाराजांचा वध करण्यासाठी त्यांनी पाठवला होता त्यावेळेला त्यांना माहिती देणारे, त्यांच्यापासून धोका हे सांगणारा सुद्धा गुप्तहेर मुसलमानच होता. मुस्लिम त्यावेळेला हिंदू मुस्लिम असं काही नव्हतं. तू राजा मोठा का मी राजा, माझं राज्य मोठं, हे एकमेकाशी हिंदू राजे सुद्धा भांडायचे, मुस्लिम राजेशी सुद्धा भांडायचे. आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यावेळेला युद्ध व्हायचे. त्यावेळेला अशी जातीवादावर युद्ध नव्हते. पण आजच्या ह्या देशामध्ये त्याचं भांडवल केलं गेलेलं आहे आणि असं चित्र वेगळं दाखवून त्याने आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. तर बिलकुल तसं काही नाही आहे. हिंदू मुस्लिम आणि इतर जाती सर्व एकोप्याने या ठिकाणी, तर आमच्या भागामध्ये आम्ही अतिशय एकोप्याने राहिलो. सोलापुरामध्ये कितीतरी वेळा जातीय दंगल झाले, त्याची एक क्षणभर म्हणजे कुठलीही एक काडी मात्र इथं त्याचा परिणाम झालेला नाही आहे. आम्ही इथं कायमचे एकत्र आहोत आणि आयुष्यभर एकत्र राहू आणि कायमचे एकत्र मिळू. जिशान मुजावर सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने आज शिवजयंती साजरा करण्यात आली. तसेच हजरत ख्वाजा श्री संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरूस निमित्त आज गरजूंना किंवा भाविकांना आम्ही आज मिठाई वाटण्याचं काम करत आहोत. एक अतिशय आनंदाचा आज वातावरण आहे आणि एक अभिमानास्पद हा क्षण आहे. हिंदू मुस्लिम कशा प्रकारे एक राहू शकतात हे एक चांगलं उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर हजरत खान चाळीत येऊन बघा. एवढ्या वेळा सोलापुरात दंगल झाली, पण या राघवेंद्र नगरमधल्या हजरत खान चाळीत कधी कोणाची भांडणं झालेली नाहीत, कोणाचे तंटे झाले नाहीत. इथे हिंदूंचे मुलं मशिदीत वाढलेले आहेत आणि मुसलमानची मुलं आमच्या घरात वाढलेले आहेत. त्यामुळे आमच्या इथे कधीच हिंदू मुस्लिम झालेलं नाहीये. तर आज छत्रपती शिवाजी महाराजचा जो खरा मेसेज द्यायचा होता समाजाला की हिंदू मुस्लिम भाई कधीच मुस्लिम हे हिंदूंच्या विरोधात नव्हते किंवा शिवाजी महाराजांच्या विरोधात नव्हते. पण काही जातीय शक्ती आहेत जे फक्त हे असं वातावरण तयार करतायत आणि एक डिवाइड अँड रूल पॉलिसी जे म्हणतात ना त्याचं काम करतायत. पण जसं आत्ता सगळे चाचांनी सांगितलं, जे आमच्या या मशिदीचे ट्रस्ट आहेत त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकपासून ते घोडदळ, पायदळ
सर्व संरक्षण प्रमुख असेल हे सगळे मुस्लिम समाजाचे होते. गुप्तहेर सुद्धा 12 मुस्लिम समाजाचे होते. तर एक चांगला युवकांना मेसेज देण्याचं काम आज सगळी चर्चेने दिलेलं आहे. आम्ही निश्चित त्याचं हे करू आणि येणाऱ्या काळामध्ये कायम आम्ही जसं आज दिल्ली 50-60 वर्ष झाले तसं मशिदीची स्थापना झाली आहे तसं या एरियाची स्थापना झाली. कधीच इथं कोणाचे वाद नव्हते. छत्रपतींना मानणारा वर्ग आहे आणि छत्रपतींचे विचार घेऊन आम्ही कायम त्याच पद्धतीने वागू. यापुढेही कधी असं होणार नाही. आणि छत्रपती म्हणलं की अंगावर काटा आला पाहिजे. जय भवानी म्हणले की प्रत्येकाच्या मनात जय शिवाजी आलं पाहिजे. हे छत्रपती होते हेच आम्हाला सांगायचं होतं. हेच आम्ही सगळी चर्चाने आज सांगितलेलं आहे. हे नक्कीच आम्ही त्याचं पालन करू एवढं बोलतो. जय हिंद, जय नवनवीन महाराष्ट्र. व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.